आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात आज सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा दिवस आहे। 31 मार्च 2026 ला भूषण गगराणी यांच्या सेवानिवृत्तीनंतर मुंबईला आपल्या इतिहासातील पहिल्या महिला आयुक्त मिळाल्यात। त्या म्हणजे मेट्रो वुमन अश्विनी भिडे। गेल्या अनेक दिवसांपासून सत्तेच्या गोटात आणि प्रशासकीय वर्तुळात अनेक नावांची चर्चा होती। मिलिंद म्हैसकर, विकास खारगे, संजीव मुखर्जी आणि व्ही राधा अशा अनुभवी सनदी अधिकाऱ्यांची नावं शर्यतीत आघाडीवर होती। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील प्रदीर्घ चर्चेनंतर अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं। अश्विनी भिडे या केवळ एक कार्यक्षम अधिकारी नाहीत, तर त्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू आणि रिझल्ट ओरिएंटेड अधिकारी म्हणून ओळखल्या जातात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अश्विनी भिडे यांचा प्रशासकीय प्रवास, त्यांची कार्यपद्धती आणि मुंबईच्या विकासात त्यांनी बजावलेली भूमिका यांचा आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। अश्विनी भिडे या 1995च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी म्हणजेच IAS अधिकारी आहेत। मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या अश्विनी भिडे यांचा प्रशासकीय प्रवास अत्यंत शिस्तबद्ध आणि कर्तबगार राहिलाय। त्यांची कारकीर्द ही केवळ फाईल्स मार्गी लावण्यापुरती मर्यादित नसून प्रत्यक्ष जमिनीवर प्रकल्प राबवण्यावर त्यांचा भर राहिलाय। त्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या सचिव म्हणून काम पाहिले, जिथे त्यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक सुधारणा घडवून आणल्या। त्यानंतर MMRDAच्या अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणून त्यांनी मुंबईतील पायाभूत सुविधांच्या नियोजनात मोलाचा वाटा उचलला। या काळात त्यांनी मुंबईच्या वाहतुकीचा आणि भविष्यातील गरजांचा सखोल अभ्यास केला। त्यांच्या कामाची पद्धत, स्पष्ट वक्तेपणा आणि वेळेत काम पूर्ण करण्याची जिद्द यामुळे त्या अल्पावधीतच प्रशासकीय वर्तुळात चर्चेत आल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी लिलया पेलल्या, ज्यामुळे त्या मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय आणि विश्वासातील अधिकारी ठरल्या। मुंबईकरांना अश्विनी भिडे हे नाव खऱ्या अर्थाने माहीत झालं ते मुंबई मेट्रो 3 कुलाबा वांद्रे सिप्स या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी या प्रकल्पाची सूत्र हाती घेतली। मुंबईसारख्या गजबजलेल्या शहराच्या पोटातून 33.5 किलोमीटरचा भुयारी मार्ग तयार करणं हे एक तांत्रिक आव्हान होतं। हजारो इमारतींना धक्का न लावता जमिनीखाली बोगदे खोदण्याचं काम अश्विनी भिडे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत नियोजनबद्ध रीतीने झालं। मात्र हा प्रवास सोपा नव्हता। आरे कारशेडच्या मुद्द्यावरून त्यांना मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला। पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचे आंदोलन आणि राजकीय विरोध यांमुळे हा प्रकल्प अनेकदा चर्चेत आणि वादात राहिला। तरीही आपल्या निर्णयावर ठाम राहून तांत्रिक बाजू मांडत त्यांनी प्रकल्पाचं काम पुढे नेलं। मेट्रोच्या कामासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली, स्वतः प्रत्यक्ष साईटवर जाऊन कामाचा आढावा घेतला। याच त्यांच्या कामामुळे मुंबईत मेट्रोचं जाळं उभं राहण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आणि लोक त्यांना आदराने मेट्रो वुमन म्हणू लागले। अश्विनी भिडे यांच्यासाठी मुंबई महापालिका हे क्षेत्र नवीन नाही। यापूर्वी त्यांनी BMC मध्ये अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली। त्यामुळे पालिकेची कार्यपद्धती, कर्मचारी प्रशासन आणि मुंबईच्या नागरी समस्या यांची त्यांना चांगलीच जाण आहे। यावेळच्या नियुक्तीचा घटनाक्रम अत्यंत चुरशीचा ठरला। सोमवार संध्याकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तासनतास चर्चा केली। या शर्यतीत अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांची नावं होती, पण अश्विनी भिडे यांच्या कामाचा अनुभव आणि मुख्यमंत्र्यांचा त्यांच्यावर असलेला विश्वास या गोष्टी निर्णायक ठरल्या। या चर्चेनंतर अश्विनी भिडे यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या नंदनवन निवासस्थानी त्यांची भेट घेतली। या भेटीनंतरच हे स्पष्ट होतं की मुंबईच्या कारभाराची धुरा आता एका सक्षम महिला अधिकाऱ्याच्या हाती जाणार आहे। 31 मार्च 2026 ला सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या नियुक्तीचे अधिकृत आदेश काढले आणि मुंबईला पहिल्या महिला आयुक्त मिळाल्या। आयुक्तपद स्वीकारल्यानंतर अश्विनी भिडे यांच्या समोर फुलांच्या पायघड्या नाहीयेत, तर आव्हानांचा डोंगर आहे। पहिलं आव्हान असणार आहे ते म्हणजे पायाभूत प्रकल्पांचं। कोस्टल रोड, गोरेगाव मुलुंड लिंक रोड आणि मुंबईतील रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचं आव्हान त्यांच्या समोर असेल। त्यानंतर मुंबईतील पावसाळ्यातील पाणी साचण्याची समस्या सोडवणं हे दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वात मोठं आव्हान असेल। BMC मधील भ्रष्टाचाराचे आरोप आणि प्रशासकीय सुसूत्रता आणणं यासाठी त्यांना कठोर पावलं उचलावी लागतील।
पालिकेच्या शाळा आणि रुग्णालयांचा दर्जा उंचावणं ही त्यांची प्राथमिकता असेल. एका शिस्तबद्ध, अभ्यासू आणि तितक्याच कणखर महिला अधिकाऱ्याकडे मुंबईचा कारभार सोपवण्यात आलाय. मेट्रो वुमन म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या अश्विनी भिडे आता मुंबईच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून शहराचा कायापालट कशा प्रकारे करतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. त्यांच्या या नवीन प्रवासासाठी आणि मुंबईच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा.